अचानक पाऊस पडला आणि बीडच्या शेतात चमत्कार घडला। 5 मिनिटांपूर्वी जिथं शेत होतं तिथं पाऊस पडल्यावर जे दिसलं त्यानं शेतकरी जागीच हादरला। अख्खा जिल्हा तिथं शेत पाहायला गेलाय, पण नेमकं त्या शेतात काय चमत्कार घडला? अचानक पाऊस आल्यानंतर त्या शेतामध्ये असं काय दिसलं की अख्खा जिल्हा ते शेत पाहायला गर्दी करू लागलाय? खरंच निसर्ग असा एखादा चमत्कार कसा करू शकतो, यावर शास्त्रज्ञ काय म्हणाले? जेव्हा हवामान तज्ज्ञांनी तिथं जाऊन तपास केला तेव्हा जे सत्य उघडकीस आलं, त्यांना हवामान तज्ज्ञांच्या पायाखालची जमीन सरकली। मग पाऊस पडल्यावर त्या बीडच्या शेतामध्ये काय घडलं? त्या शेतकऱ्यानं त्याच्या शेतात नेमकं काय बघितलं की ज्यामुळे या शेताचा व्हिडिओ व्हायरल होताच लाखो लोकांची गर्दी त्या शेतात झाली? चला जाणून घेऊया या बीडच्या शेतातल्या चमत्काराचा धक्कादायक रिपोर्ट। बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात एक शेतकरी राहायचा, ज्याचं नाव महादेव जाधव। आपल्या कुटुंबासोबत तो तिथे राहत होता। आयुष्यात अतिशय साधं त्याची स्वप्न छोटी होती, पण त्याच्या जगण्याला एकमेव आधार होता त्याची 1 एकर जमीन। त्याची पत्नी लक्ष्मी, सोनू आणि राणी ही त्याची 2 मुलं। त्यांच्या भविष्यासाठी महादेवनं आपलं सगळं आयुष्य या जमिनीत झोकून दिलं होतं। काही दिवसांपूर्वी तो पुण्याला कामाला देखील गेला होता। काही वर्षापूर्वी त्यानं काम केलं, पण कामामध्ये पैसा मिळाला नाही, उलट पैसा जास्त खर्च झाला आणि पत्नी याने निर्णय घेतला की काही वर्षापूर्वी ते तिथून निघून आले आणि बीडमध्येच राहू लागले। बीडमध्ये पाण्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पण अचानक पाऊस पडला। त्याला काहीच माहिती नव्हतं की त्याच्यासोबत असं घडेल। अख्खा जिल्हा त्याच्या शेतामध्ये येऊन उभा राहिला। हवामान तज्ज्ञांच्या गाड्या त्याच्या शेतात चक्रा मारू लागल्या, कारण की ही परिस्थिती संपूर्ण देशासाठी एक नवीनच आश्चर्य होती। शेत 1 एकरचंच होतं, पाऊस अत्यंत कमी झाला होता, कसं तरी जीवन चालायचं, पण त्यांनी कल्पना केली नव्हती की एका पावसानंतर असा चमत्कार होईल आणि त्याचं आयुष्य बदलून जाईल। अतिशय मेहनती होता महादेव। हा गरीब जरी असला तरी चिकाटीनं मेहनत करायचा। असं एके दिवशी काळे ढग जमा झाले, वारा विचित्र आवाज करू लागला, आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि यानंतर सुरू झाला तो महाभयंकर पाऊस। जणू आभाळच फाटलं। गावातले सगळे लोक भीतीनं घरात लपून बसले होते, पण महादेव अस्वस्थ होता, कारण त्याचं शेत जे होतं ते एका ओढ्या शेजारी होतं। एक मोठा ओढा त्याच्या गावातून जात होता आणि त्या ओढ्याला चिटकून त्याचं शेत होतं। साधारणपणे दिवसभर पाऊस नव्हता, पण रात्रीच्या दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली। मध्यरात्रीच्या सुमारास त्या ओढ्याच्या दिशेनं एक भयानक भला मोठा आवाज झाला, ज्यानं महादेवच्या काळजाचा ठोका चुकला। अखेर पहाटेच्या दरम्यान त्याला जाग आली। महादेव आपल्या शेतात पोहोचला। त्यानंतर त्याला जे दृश्य दिसलं त्यानं त्याच्या पायाखालची जमीन सरकली। एका रात्री त्या शेतात असं काहीतरी बदललं की ज्यानं त्याचा व्हिडिओ काढला, सोशल मीडियावर अपलोड केला। काही तासातच अख्खा जिल्हा ते शेत पाहायला आला आणि त्यानंतर हवामान तज्ज्ञांची तर गर्दी झाली। मग काय घडलं नेमकं त्या रात्री, की पाऊस आल्यावर त्या शेतात नेमकं असं काय घडलं की ज्यानं संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का देणारा तो निसर्गाचा चमत्कार घडला? चला जाणून घेऊया सगळी सविस्तर माहिती। खरं तर उन्हाळा संपला होता, जून महिनाही जवळपास संपून गेला होता, जुलैची सुरुवात झाली होती, मान्सूननं उघडीप दिली होती, मान्सूनचा पाऊस हळूहळू येऊ लागला होता। अचानक निसर्ग आपलं रूप बदलत गेला। बीडच्या त्या छोट्याशा गावात अगदी त्या वादळासारखं वातावरण तयार झालं। खरं तर जेव्हा पाऊस येतो तेव्हा अचानक पक्षी शांत होतात आणि त्यावेळी अगदी तसंच झालं। गावातली म्हातारी लोक एकमेकांकडे बघत कुजबूज करू लागली। ते म्हणत होते हा काही साधा पाऊस नाहीये, कारण की जिल्ह्यात कुठेच पाऊस नव्हता आणि एकाच गावात अचानक वातावरण बदललं। रात्रीच्या वेळी महाराष्ट्रात पावसानं रौद्र रूप धारण केलं। काही वेळापूर्वी अवकाळी पावसास मोठ्या पावसाची शक्यता सांगण्यात आली होती। लोकांच्या घरात पाणी शिरेल, लोकांचं नुकसान होईल अशी ही अर्जंट सूचना देण्यात आली होती। आता तसं म्हणावं तर आभाळ काळं झालं होतं। लोक देवाचा धावा करू लागले, पण महादेवाच्या शेतात जे होणार होतं त्याची कल्पना कुणीच केली नव्हती। गावात असलेले म्हातारे नेहमी म्हणायचे, अरे महादेव, तुझ्या शेत ओढ्याच्या कड्याला आहे, ओढ्याच्या कडेला शेत असेल तर खूप काळजी घ्यावी लागते, कारण की ओढ्याला कडेला जर शेत असेल, ओढ्याला पाणी आलं तर कदाचित शेतात पाणी जाऊ शकतं, तुझं पीक वाया जाईल, असं ते नेहमी महादेवला सल्ला द्यायचे। पण ओढ्यात धोका नव्हता, धोका दुसऱ्याच मार्गाने त्याला देणार होता। कोणालाही त्याची कल्पना नव्हती। खरं तर महादेवच्या दारात त्या ठिकाणी उभा राहून तो ओढ्याकडे बघायचा। त्याची पत्नी लक्ष्मी त्याला समजत होती। त्या दिवशी रात्री जे ढगाळ वादळ आलं, तुम्ही शेताकडे जाऊ नका, कारण महादेवचं मन शांत बसत नव्हतं। त्याचे डोळे विजाच्या प्रत्येक चमकेसोबत आपल्या शेताचा विचार करत होते। अचानक मध्यरात्रीनंतर ओढ्याच्या पात्रातून एक मोठा आवाज झाला, जणू खूप काहीतरी मोठं कोसळलं, ज्या आवाजानं संपूर्ण गाव दचकलं।
तो आवाज इतका भयानक होता की महादेवला शंका आली. पण पाऊस प्रचंड असल्यानं, विजांचा कडकडाट असल्यानं, वारही प्रचंड सुटलं होतं, त्यामुळे तो तिथंच थांबला. आता हळूहळू रात्रीचा तो पाऊस होता. रात्री पाऊस थांबत नव्हता. पहाटेपर्यंत त्यानं वाट पाहिली, पण तो पाऊस काही थांबला नाही. तो झोडपून गेला. त्याला झोप येत नव्हती, पण पहाटे कसाबसा उठला. पाऊस ओसरला होता. महादेव आता शेताकडे निघाला. चिखलातून वाट काढत शेताकडे धावला. तो शेताच्या बांधावर पोहोचला आणि त्यानं जे पाहिलं, तो जागच्या जागी खिळून उभा राहिला. त्याच्या डोळ्यासमोर असं काय होतं? त्याच्या शेतात असं काय विचित्र घडलं होतं? काय होता तो निसर्गाचा चमत्कार की ज्यामुळं अक्षरशः जिल्हा काही तासात तिथं उभा राहिला? खरं तर ही रात्री प्रचंड विचित्र रात्र होती. रात्री 11च्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली होती. 2 ते 4 दिवसांपूर्वी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता, पण त्याला फारसं सिरियसली कोणी घेतलं नाही, कारण तो सगळीकडे उघडीप होती. आणि मग पाऊस कसा येईल प्रत्येकाला वाटत होतं. पण अगदी काही दिवसानंतरच, म्हणजेच 48 तासातच गावामध्ये एक विचित्र वादळी प्रणाली सक्रिय झाली आणि पावसानंतर एक मोठं संकट आलं. त्या संकटानं महादेवच्या शेताचा जो भयानक मोठा चमत्कार घडला. खरं तर महादेव रात्रभर झोपला नाही. त्याला थोडा डोळा लागला, पण पहाटे जाग आली आणि पहाटेच तो शेताकडे निघाला. महादेव जसा जसा शेताच्या जवळ जात होता, तसं त्याचं हृदय जोरानं धडधडत होतं. त्याच्या डोळ्यासमोर कालपर्यंत उभी राहिलेली पिकं फिरत होती. त्याच्या मुलाची स्वप्न होती, कारण की 1 एकर शेत म्हणजे त्याच्या मुलाचं स्वप्न होतं. पण काही अंतरावर पोहोचताच त्याचे पाय जागीच थांबले. महादेवच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. त्याचे डोळे विस्फारले गेले. त्याच्या मागे अगदी त्याची पत्नी, त्याची 2 मुलं आली होती. शेजारचे 2 शेतकरी त्याच्या पाठीमागे आले होते. सगळ्यांनी पुढचं दृश्य पाहिलं आणि सगळे जागीच थिजले. जिथं कालपर्यंत महादेवची जमीन होती, जी ओढ्याला चिटकून जमीन होती, ती महादेवच्या ओढ्याला अगदी चिटकून असलेली जमीन होती. तिथं ज्यामुळं त्याला पाण्याचा फारसा प्रॉब्लेम येत नव्हता. थोडाफार पाऊस पडला की महादेवच्या शेतात असणाऱ्या विहिरीला गच्च पाणी यायचं आणि महादेवचं ठीक चालायचं. पण त्याचं जे शेत होतं ते ओढ्याकाठीच होतं. तिथं जी घटना घडणार होती, ज्यानं सगळेजण हादरणार होते. जिथं कालपर्यंत महादेवचं शेत दिसत होतं, तिथं ते शेत पाहण्यासाठी ते पहाटेच निघाले. थोडासा अंधार होता, थोडंसं दुःख होतं. सगळीकडे पावसानं चिखल झालेला होता. कसं तरी वाट काढत ते जमिनीकडे त्याच्या जाऊ लागले होते. काही क्षण पुढे गेल्यावर तर त्याला त्याची जमीनच कळेना. आता कसं होईल? जमीन कुठे जाणार आहे असा प्रश्न त्याच्या पत्नीने विचारला. पण तो म्हटला की आपली जमीनच मला दिसेना, कारण की जिथपर्यंत पाऊल थांबले होते तिथून पुढे त्याच्या जमिनीचा बांध होता आणि त्या बांधाच्या पुढे जमीन नव्हती. मग ती जमीन गेली कुठे? आकाशानं गेलेली की खाली की पाताळात गेली? कुठं गेली होती ती जमीन? अक्षरशः थोडा उजेड पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तिथं जमीन नव्हती. तिथं फक्त चिखल, पाणी आणि प्रचंड खोल खड्डा पडला होता. एक मोठा खड्डा, जे सामान्य नुकसान नव्हतं. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे महादेवच्या संपूर्ण शेताचा आकारच रातोरात बदलला होता. जसं कोणीतरी जादू करून मशीन रातोरात त्याची सगळी जमीन उकरून कुठेतरी घेऊन गेली. जिथं जमीन नव्हती, फक्त बांधाच्या बॉर्डर होत्या आणि बॉर्डरच्या खाली भला मोठा खड्डा पडला होता. जवळपास 10 फूट खोलीचा खड्डा. जो सुपीक माती घेऊन जो ओढा होता, तो सगळी माती घेऊन निघून गेला होता. रात्री घडलं असं, अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्या ओढ्याला प्रचंड पूर आला. पूर आल्यानंतर ओढ्याची जी दिशा होती, पाण्याचा जो फ्लो होता, तो पूर्णतः त्याच्या शेतात घुसला आणि बांधापासून सगळी माती खरडून नेली. आता तिथं शेत नव्हतं, तर 10 फूट खड्डा होता. ही माहिती कळाल्यानंतर सगळ्या गावांमध्ये बातमी व्हायरल झाली आणि सगळ्या गावातली लोक पाहायला आली. या निसर्गाच्या अद्भुत गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं? याच्यात चूक कोणाची नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमच्या गावात असा एखादा प्रसंग घडला होता का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.